सोसायटीमध्ये काही चेंज येत असतात, काही रिव्होल्युशन्स होतात, काही इन्व्हेन्शन्स होतात, काही शोध लागतात. त्यामधला एक महत्त्वाचा शोध म्हणजे तो आयरनचा शोध होता. ओके, आयरनचा शोध म्हणजे लोह्याचा शोध जेव्हा लागला तेव्हा काय झालं की जे शेती व्हायची ऍक्च्युली त्या शेतीमध्ये जे इक्विपमेंट वापरायचे ते इक्विपमेंट लोह्यापासून तयार झाले, म्हणजे ते आयरन पासून तयार झाले. त्याच्यामुळे काय झालं की जे उत्पन्न आहे, जे प्रोडक्शन आहे ते वाढायला लागलं. ओके, जे ग्रोथ आहे प्रोडक्शनची ते ग्रोथ वाढेल. आता ऑब्व्हियसली तर मास प्रोडक्शन वाढायला लागतं, त्यामुळे मास कन्झम्पशन वाढतं. मास कन्झम्पशन वाढल्यामुळे मास प्रोडक्शन वाढतं. ओके, मास प्रोडक्शनमुळे काय झालं की प्रायव्हेट प्रॉपर्टी नावाची कन्सेप्ट, प्रायव्हेट प्रॉपर्टीमुळे अप्पर क्लास, मिडल क्लास, लोअर क्लास हे क्लासिफिकेशन तयार झालं. ओके, त्याच्यामुळे समाजामध्ये एक सोशल हायरार्की निर्माण झाली. प्रोडक्शन वाढलं, इनइक्वालिटी वाढली. मग आता काय होईल, हायर क्लास जो आहे तो लोअर क्लासला एक्सप्लॉइट करेल. ओके, तर लोअर क्लास आणखी त्याच्या खाली जो लोअर क्लास आहे त्याला एक्सप्लॉइट करेल. त्याच्यामुळे त्या कन्सेप्टला एक स्टिग्मा अटॅच झाला, म्हणजे ते एक रिजिडिटी वाढवत गेली. तिथून कास्ट सिस्टम आणि वर्ण सिस्टमची आपल्याला सुरुवात झाली दिसते. ओके, तर बघितलं आपण एका साईडला सोशल स्ट्रक्चर आणि एका साईडला इकॉनॉमिक स्ट्रक्चर. ह्या दोन्ही स्ट्रक्चरमुळे जिच्या स्टेटसला किंवा स्त्रीचं जे अधिकार वगैरे होते ते आपल्याला धोक्यात आलेले दिसते. सो बेसिकली ही कन्सेप्ट आपल्याला पोस्ट वेदिक पिरियडमध्ये दिसते, त्याच्यामध्ये आपल्याला हा ग्रॅज्युअल डिक्लाइन झालेला दिसतो स्त्रीच्या स्टेटस.